माझ्या बाजूला ह्या पेटत असलेल्या दोन चिता ह्या त्या मृतांच्या आहेत, ज्यांचा मृत्यू पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून विषारी दारू प्यायल्याने झाला. यामध्ये मृतांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि सातत्याने या ठिकाणी जी चिता आहे ती काल रात्रीपासून धगधगत आहेत, कारण या गावातील अधिक अशा मृतांचा यामध्ये समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी 3 व्यवस्था आहेत, ज्या ठिकाणी ऍट अ टाइम एका वेळी 3 मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी त्यांना अग्नी दिला जातो. मात्र आता सध्या या ठिकाणी 2 मृतदेह जे आहेत त्यांच्यावर अंतिम संस्कार जे आहेत ते पूर्ण झाले आहेत. सोबतच अजून देखील काही मृतांवर जे आहेत ते अंतिम संस्कार होणं बाकी आहे. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की संपूर्ण गावातील जे तरुण आहेत ते एकत्र आले आहेत आणि या ठिकाणी त्या तरुणांनी संपूर्ण ही व्यवस्था केली आहे, कारण गावावर जे आहे ते एक मोठ्या प्रकारचं दुःख जे आहे ते गावाला झालेलं आहे. सोबतच आपण जर पाहिलं तर सातत्याने अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत त्या पुण्यातील वेगवेगळ्या भागात गेल्या 2 दिवसापासून घडल्या आणि एकंदरीत जर पाहिलं तर मृतांची जी संख्या आहे ती 13 वर जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सोबतच याच भागातील काही अन्य जे नागरिक आहेत ज्यांनी ती विषारी दारू प्यायली होती त्या दारू पिणाऱ्या नागरिकांवर देखील पिंपरी चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयात, खाजगी आणि सरकारी अशा वेगवेगळ्या रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे, कारण या दारूमध्ये जे स्पिरिट नावाचं जे केमिकल आहे ते मिसळलेलं होतं, त्याचं प्रमाण जे आहे ते अधिक होतं. त्यामुळे संपूर्ण ही दुर्दैवी जी घटना आहे ती घडली आहे. यामध्ये मृतांची संख्या जी आहे ती वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे, कारण याचं जे संपूर्ण नेटवर्किंग पाहिलं तर पुण्यातील वेगवेगळ्या भागात, पुण्यातील लोणी काळभोर असेल, उरुळी कांचन असेल, तिथून ही जी दारू आहे ती शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आणि उपनगरांमध्ये जी डिस्ट्रीब्यूट केली गेली, वाटली गेली आणि ती वेगवेगळ्या दारूच्या गुत्त्यांवर आली. आपण जर पाहिलं तर अनेक लोक ह्या भागात झोपडपट्टी एरिया आहे आणि ह्या भागातील अनेक लोक ही रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे इतर दारूंच्या तुलनेत जर विचार केला तर ही हातभट्टीची जी दारू आहे ती कमी किमतीत उपलब्ध असते आणि त्यामुळे ती त्या मजुरांना, त्या नागरिकांना परवडते आणि म्हणूनच अशा स्वरूपाची दारू जी आहे ती ही नागरिक पित असतात आणि यातूनच या अशा स्वरूपाच्या घटना ज्या आहेत ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या या ठिकाणी अजून देखील 2 ते 3 मृतांवर जे आहे ते अंत्यसंस्कार होणं बाकी आहे, बाकीच्यांवर झालेत. अर्थातच ही खूप दुर्दैवी घटना आहे. याची जी दखल आहे ती पोलीस प्रशासनाने उशिरा का होईना घेतली आहे. एक्साईजची टीम या घटनेची तपास जो आहे तो करत आहे. सोबत फॉरेन्सिकची टीम देखील या संपूर्ण जे काही केमिकल युक्त दारू जी आहे ती विकली गेली, विषारी दारू जी आहे ती विकली गेली, याचे जे नमुने आहेत ते देखील तपासत आहेत आणि एकंदरीत सर्व बाजूनेच या घटनेचा जो आहे तो तपास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन अमित पारखेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.